बावनकुळे साहेब, आपण जे सांगत आहात तहसीलदार कार्यालयामध्ये टेबल खालून जर कोणी पैसे घेत असेल तर त्या कार्यालयामध्ये CCTV कॅमेरा लागला पाहिजे। आज बरीच प्रशासकीय दालनं आहेत, त्या दालनामध्ये CCTV कॅमेरा लागलेलेच आहेत आणि ज्या ठिकाणी लागलेले नसतील त्या ठिकाणी लागलेच पाहिजे। पण जरी CCTV कॅमेरा लागला म्हणून ह्यांनी चोऱ्या करायचे हे थांबवणार आहेत का? घुसखोरी यांची थांबणार आहे का? हा सर्वात मोठा सर्वसामान्य जनतेला पडलेला एक प्रश्न आहे। आज आमच्या माहितीनुसार हे काय कॅमेऱ्याच्या समोर घुसखोरी घेत नाहीत, पैसे घेत नाहीत, फाईलच्या आतमध्ये टाकून घेतात, टेबलचा ड्रॉवर खोलायला सांगतात आणि त्याच्यामध्ये टाकायला सांगतात आणि त्याशिवाय शौचालयामध्ये जाऊन हागायला झालं म्हणून सांगतात आणि तिथे जाऊन उभे राहतात, तिथे पैसे घेतात, पानाच्या टपरीवरती पैसे घेतले जातात, पावाच्या लादीत टाकून पैसे घेतले जातात, फ्रूट मध्य सेंटरला कापून त्याच्यामध्ये थैलीमध्ये टाकून पैसे घेतले जातात। अशी ह्यांची बरीच ठिकाणं पैसे घेण्याची ठरलेली आहेत आणि अद्याप जर काहीच ह्यांना मिळालं नाही मग घरच्यांसाठी फोन असेल, लॅपटॉप असेल, वॉशिंग मशीन असेल, अनेक काही ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या दुकानामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला बिल पेड करायला लावतात आणि तिथून त्या वस्तू उचलल्या जातात। अशा पद्धतीची ह्या महाराष्ट्रात घुसखोरी चाललेली आहे आणि हीच जर घुसखोरी थांबवायची असेल तर फक्त कॅमेरे लावून ही घुसखोरी थांबणार नाही। ज्या अधिकाऱ्याला ज्या पदावरती रुजू करण्यात आलेला आहे तिथपासून आजपर्यंत त्याची संपत्ती किती आहे, त्याचा पगार किती होता आणि इतकी अफाट संपत्ती त्याच्याकडे आली कुठून, त्याच्या नातेवाईकाकडे इतकी मोठी संपत्ती आली कुठून, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील म्हणून तुम्ही एक कायदा अंमलात आणला, तो कायदा फक्त पेपरवरती आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी किती होत आहे हे प्रथमतः त्याची आपण माहिती घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। आज कित्येक मंत्र्यांच्या, कित्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात अनेक सर्वसामान्यांच्या तक्रारी पडलेल्या असतील पण ह्या अधिकाऱ्यांवरती अजिबात कारवाई होत नाही, कारण ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वसुली करण्यात आलेला पैसा त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पर्सेंटेज पोचायचं काम होतं। मग कशी काय कारवाई होईल? म्हणून मी प्रथमतः आपणास सांगू इच्छितो आणि माझा एक सल्लाच तुम्ही समजा, ज्या अधिकाऱ्याच्या टेबलवरती पेंडिंग फाईल असतील, त्याच्याकडे अर्ज असतील, त्या अधिकाऱ्याच्या महिन्यातून अपडेट घेणं हे गरजेचं आहे आणि त्या अपडेटच्या माध्यमातून त्याने आजपर्यंत केलेली कारवाई ती तुमच्या समोर सादर करणं गरजेचं आहे आणि त्या कारवाईमध्ये दिरंगाई जर झाली असेल तर मंत्रिमंडळाने त्या अधिकाऱ्याला विचारला पाहिजे की ह्याच्यामध्ये दिरंगाई का झाली, संबंधित जो तक्रारदार आहे त्याच्याशी सुद्धा संपर्क केला पाहिजे, त्याचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की जाणून बुजून ह्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई करण्याचं काम केलंय का। तशा पद्धतीचा आज घोटाळा चाललेला आहे आणि ज्या पद्धतीचा ज्यावेळी तुमची चौकशी लागली जाईल त्यावेळी तो अधिकारी सापडला जाईल। प्रथमतः अशा प्रकारचे अधिकारी जे सापडतील त्यांना नोकरीवरून प्रथमतः निलंबित करा, त्यांची असणारी सर्व संपत्ती ती जप्त करा आणि त्यांना तुरुंगात टाकायचं काम करा, त्यावेळीच हा भ्रष्टाचार थांबला जाईल।